का बंडखोरी करावी लागली आहे तुम्हाला जेव्हा की भाजपने तिथे उमेदवार दिलाय? प्रश्न असा आहे की ही पारंपरिक जागा ही शिवसेनेची आहे हम्म, आणि शिवसेनेच्या जागावर शिवसेनेला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा होती. नंबर एक. हम्म, नंबर दोन, ही जी बंडखोरी मी नाही केली, माझ्या मुलाला आमच्या नगरसेवकांनी, जिल्हा परिषद सदस्यांनी हे फॉर्म भरायला दबाव आणून आणि त्यांच्यावर टाकलाय हम्म, जबाबदारी. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे? हम्म, जिल्हा नियोजन मंडळ मधून आम्हाला नगरपालिकेला, दोन्ही नगरपालिकेमध्ये 51 सदस्य असतानाही आम्हाला दमडा मिळत नाही. हम्म, तिकडे तुम्ही परिस्थिती पाहिली तर जिल्हा परिषद मध्ये जे घडलं ते तुमच्या समोर आहे. हम्म, महापालिकेची जी छाटखाणी झाली ते तुमच्या समोर आहे. हम्म. आता विधान परिषदेची जी जागा होती तीही चालल्या गेली. मला तर लढायचं बी नव्हतं, माझ्या मुलांनी आमच्या पक्षातर्फे उमेदवारी बी मागितली नव्हती. हम्म, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या पक्षाला संपवण्याचा कट रचत असेल कोणी, तर त्या पक्षाच्या नेत्याच्या माध्यमातून त्यांना जागृत करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा कर्तव्य आहे. कोण संपवतो शिवसेनेला? तुमच्या पक्षाला कोण संपवत आहे? ऐका ना. सन्माननीय मुख्यमंत्री मोदी देवेंद्रजीलाही भेटणार आहे का अशा पद्धतीने जिल्हा लेवलवर आमच्यावर होणारा अन्याय स्वपक्षाकडून बी अन्याय होऊ लागला आणि भारतीय जनता पार्टीला तर ते सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू त्याच्यामध्ये साहेब येऊन बसलेले. आता आपण काही बोललो तर ते म्हणते हे तिघांनी ठरवलेलं. अरे मग ठरवलं असेल ना तिघांनी, आम्ही कुठे नाही म्हणू लागलो. आज आम्ही आमच्या भावना ज्या मांडू लागलो, जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर वेळेवर ही जे आज रोग आम्हाला लागलेला आहे, आज जी बिमारी लागलेली आहे, याला उपचार वेळेवर नाही झाला तर याचे परिणाम चांगले होणार नाही. मी हे बोलू लागलो, आम्हाला महाविकास आघाडीने काही अन्याय केला तर आम्ही सहज सहन करू शकतो तो, परंतु महायुती बी आमच्यावर अन्याय करू लागली तर यासाठी कुठंतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुलाला ही निवडणूक लढायची नव्हती, मी तुम्हाला आताही सांगतो. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विचारून घ्या. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती.